हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू ऑल. तर बघा मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण आपला जो फर्स्ट नंबरचं युनिट आहे दॅट इज युनिट आणि मेजरमेंट या लेसनवरील आधारित आपण काही DPPs क्लिअर केलेले आहेत. त्यापैकी एक DPP आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे. तर आपण काय करणार आहे, जेवढे काही क्वेश्चन आहेत त्या प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन जे आहे ते तर आपण पाहणारच आहे, पण सोबतच त्या क्वेश्चनमध्ये काही सब क्वेश्चनसुद्धा राहू शकतात बेटा. ते संपूर्ण सब क्वेश्चन्स आणि संपूर्ण जे काही सोल्युशन आहे ते एकंदरीत आपण आजच्या क्लासमध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढे सर्व क्वेश्चन आपण आजच्या क्लासमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. लक्ष द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट? लक्ष द्यायचं आहे की लाईट इयर जी आहे दॅट इज लाईट इयर इज अ युनिट ऑफ. याचा अर्थ खाली काही आपल्याला फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल टाईम असेल, मास आहे, डिस्टन्स आहे आणि एनर्जी. या फिजिकल क्वांटिटीजपैकी लाईट इयर जी आहे, लाईट इयर हे कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे असा तो क्वेश्चन आहे. तर बऱ्याचशा वेळेला विद्यार्थी काय करतात, या टाईम या ऑप्शनमुळे बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात, कारण इथं इयर दिसत आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथं असं वाटते की या ठिकाणी सर ही इयर आहे, याचा अर्थ असा की 100% लाईट इयर हे टाईमचं युनिट असेल. पण आपल्याला माहिती आहे बेटा की लाईट इयर हे जे आहे हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे नेमकं काय? कोणतीही एखादी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल आपण स्टार कन्सिडर करू किंवा 2 प्लॅनेट्स कन्सिडर करूया. 2 प्लॅनेट्समधलं असेल किंवा स्टार आणि प्लॅनेटमधलं असेल, डिस्टन्स फाइंड आउट करण्याकरता, माझ्या शब्दाकडे पुन्हा लक्ष द्या, मी डिस्टन्स असं म्हटलं आहे. डिस्टन्स फाइंड आउट करण्याकरता आपण या ठिकाणी एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट यूज करत असतो दॅट इज लाईट इयर. याचा अर्थ 100% लाईट इयर हे जे युनिट आहे हे डिस्टन्सचं आहे. मात्र या लाईट इयरवर काही क्वेश्चन जे आहे इथं तर या ठिकाणी याचा आन्सर क्लिअर झालं की लाईट इयर हे डिस्टन्सचं युनिट आहे. मात्र या लाईट इयरवर काही आपल्याला सब क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याकरता थोडा लाईट इयर हा जो काही कन्सेप्ट आहे हा क्लिअर करण्याचा थोडा प्रयत्न करूया. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे. आता वास्तविक पाहता जो लाईट इयर हा जो काही कन्सेप्ट आहे, लक्ष द्यायचं, आता कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार. लाईट इयर या कन्सेप्टमध्ये लक्ष द्यायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे मी एक समजण्याकरता कन्सिडर करतो की माझ्याकडे एक स्टार, या ठिकाणी एक स्टार कन्सिडर करतो मी. फॉर एक्झाम्पल हा एक माझ्याकडे स्टार आहे आणि या स्टारपासनं विशिष्ट अशा प्रकारच्या डिस्टन्सवर लक्ष द्यायचं आहे. आता कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. सपोज मी हा एक स्टार कन्सिडर केला, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार आणि या स्टारपासनं काय आहे बेटा, विशिष्ट अशा प्रकारच्या डिस्टन्सवर सपोज मी एक प्लॅनेट कन्सिडर करतो. लक्ष द्यायचं आहे. सपोज हा एक प्लॅनेट आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार बेटा. या ठिकाणी हा एक प्लॅनेट मी कन्सिडर केला आणि मला काय करायचं आहे, हा जो यस नावाचा या ठिकाणी मी स्टार कन्सिडर केलेला आहे आणि पी नावाचा प्लॅनेट कन्सिडर केलेला आहे. तर यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे बेटा, हे डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट डिस्टन्स बिटवीन द स्टार अँड प्लॅनेट. तर या ठिकाणी यांच्यामधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे दॅट इज डिस्टन्स. सपोज मी या ठिकाणी कन्सिडर करतो ती लेंथ इथून तर इथपर्यंत दॅट इज एल. तर आपल्याकडे एक गोष्ट क्लिअर आहे. आपण काही MCQs क्वेश्चनसुद्धा या संदर्भात पाहिलेले आहेत बेसिकमध्ये. ज्या वेळेला आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असते, मग समजा एखाद्या गोष्टीची, एखाद्या ऑब्जेक्टची जर का इन केसमध्ये मला व्हेलॉसिटी माहीत असेल बेटा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एखादी व्हेकल विशिष्ट अशा प्रकारच्या स्पीडने माझ्याकडे येत आहे आणि सपोज तिची जी काही व्हेलॉसिटी आहे आणि तिथं जर का मला टाईम माहीत असेल माझ्यापर्यंत पोचण्याकरता, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, मी काय म्हटलं पहा, समजा एखादी व्हेकल आहे आणि ही जी काही व्हेकल आहे ही सपोज इथून तर माझ्यापर्यंत येत आहे. या व्हेकलची जर का मला व्हेलॉसिटी माहीत असेल म्हणजे स्पीड माहीत असेल किंवा
सोबतच त्यासोबत या ठिकाणी इथून तर इथपर्यंत येण्याकरता तिला जो टाईम लागलेला आहे हा जर का टाईम माहीत असेल, म्हणजे व्हेलॉसिटी माहीत असेल आणि टाईम माहीत असेल, तर 100% इथून तर इथपर्यंत जे कापलेलं अंतर आहे या ऑब्जेक्टनी ते किती आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. कशा पद्धतीने? कारण आपल्याकडे स्पीड किंवा व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला आहे. कोणता आहे फॉर्म्युला? कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. वी हॅव टू नो दॅट इज व्हेलॉसिटी. मी काय म्हटलं लक्ष द्या आता. व्हेलॉसिटी इज इक्वल टू दॅट इज डिस्प्लेसमेंट, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा कन्सेप्ट माझ्याकडे आहे आणि मला काय फाइंड आउट करायचं आहे? लेंथ फाइंड आउट करायचा आहे. हा सपोज स्मॉल टी टाईम आहे आणि व्ही नावाची ही व्हेलॉसिटी आहे. मी टाईमला इकडे आणतो, कसं होणार मग हे सांगा. डायरेक्ट मी डिस्टन्सच्या लेंथच्या स्वरूपात लिहितो. एल इज इक्वल टू, या टाईमला इकडे आणा, कसं होणार आहे? व्ही मल्टिप्लाय बाय स्मॉल टी. याचा अर्थ इथं माझा एक कन्सेप्ट क्लिअर झाला की समजा जर का एखाद्या ऑब्जेक्टची, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी मला माहिती असेल, ती ऑब्जेक्ट माझ्यापर्यंत येण्याकरता लागलेला कालावधी म्हणजे जर का टाईम मला माहिती असेल, तर 100% मी डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. एवढा सिंपल कन्सेप्ट आहे. मग इथं काय कन्सिडर करायचं आहे? इथं या ठिकाणी कोणाची व्हेलॉसिटी असेल, तर इथं या ठिकाणी व्हेलॉसिटी कन्सिडर करण्यात आलेली आहे बेटा लाईटची. म्हणजे लाईट सपोज मी असं कन्सिडर करतो स्टारपासनं निघाला आणि या स्टारपासनं निघाल्यानंतर तो प्लॅनेटवर या ठिकाणी या पद्धतीने पोचत आहे. मग या ठिकाणी इथून तर इथपर्यंत येण्याकरिता लक्ष द्यायचं आहे. इथून तर इथपर्यंत येण्याकरता सपोज आता पहिल्यांदा व्हेलॉसिटी, इथून तर इथपर्यंत येण्याकरता त्याला लागलेली व्हेलॉसिटी व्ही, इथून तर इथपर्यंत लागण्याकरता असलेला टाईम, ह्या दोन गोष्टी जर का मला माहीत असतील तर मी डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट तर मला माहीत आहे किती आहे, 3 × 10⁻⁴ दॅट इज 8 मीटर पर सेकंद. फक्त टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. मग सपोज मी या ठिकाणी ही व्हॅल्यू इथं पुट करतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट? दॅट इज 3 × 10⁻⁸ मल्टिप्लाय. आता टाइम, आता इथं प्रश्न काय आहे, इथं टाइम किती लागलेला आहे, तर इथं कन्सिडर केलेला आहे बेटा त्या प्रकाशाला लागण्याकरता येण्याकरता संपूर्ण 1 इयर एवढा टाइम लागला. सपोज जर का त्याला 1 सेकंद जर का टाइम लागला असेल तर मी इथं टाइमच्या ठिकाणी काय ठेवू शकतो? 1 सेकंद. समजा त्याला पोचण्याकरता 1 मिनिट टाइम लागला तर 1 मिनिट टाकणार मी, पण टाइमचं युनिट मिनिट आहे का नाही, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करावं लागेल? सेकंदमध्ये. याचा अर्थ ते जे आन्सर येणार त्यावेळेची लेंथ राहणार. पण इथं काय आहे? इयर आहे. मग मी इयरचं कन्व्हर्शन कशामध्ये करणार? इयरचं कन्व्हर्शन करणार सेकंदामध्ये. कसं होणार पहा, आपल्याला माहीत आहे लेंथ फाइंड आउट करायचं आहे. ही तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे, दॅट इज 3 × 10⁸ मल्टिप्लाय 1 इयर गेट कन्वर्टेड इंटू सेकंद. मग याचं कन्व्हर्शन पहिल्यांदा एका वर्षामध्ये किती दिवस असतात हे आपल्याला माहीत आहे. किती असतात? 365 डेज मल्टिप्लाय. एका दिवसामध्ये तास किती असतात तर आपल्याला माहीत आहे 24 तास. एका तासात पहा, दिवसाचं कन्व्हर्शन तासात, नंतर इयरचं पहिल्यांदा दिवसात, दिवसाचं तासात. एका तासामध्ये मिनिट किती तर आपल्याला माहीत आहे एका तासामध्ये मिनिट असतात 60 आणि एका मिनिटामध्ये पुन्हा सेकंद किती? 60. तर याचा अर्थ हे संपूर्ण कन्व्हर्शन आपण इयरचं कशामध्ये केलं? या ठिकाणी सेकंदमध्ये. पुन्हा सांगतो, एका वर्षात दिवस, या ठिकाणी आता हे दिवस, एका दिवसात तास, एका तासात सेकंद, एका तासात मिनिट आणि एका मिनिटामध्ये सेकंद. याचा अर्थ इयर गेट कन्वर्टेड इंटू सेकंद. मग हे मी कॅल्क्युलेट केलं बेटा, तर यावरनं मला व्हॅल्यू मिळाली दॅट इज 9.46 × 10⁻, दॅट इज 12 किलोमीटर. याचा अर्थ मला इथं 1 लाईट इयरची जी व्हॅल्यू आहे ती मला मिळाली इन टर्म्स ऑफ किलोमीटरमध्ये.
So what is the value of 1 light year in terms of kilometer? 9.46 into 10 to the power 12 किलोमीटर. मग आता प्रश्न हा आहे की जर का समजा MCQ मध्ये इन केसमध्ये व्हॅल्यू जर का किलोमीटरमध्ये आलं तर हे आन्सर या ठिकाणी परफेक्ट असेल. पण इन केसमध्ये MCQ मध्ये जर का याची व्हॅल्यू किलोमीटर नसून लक्ष द्यायचं आहे, याची व्हॅल्यू इन केसमध्ये किलोमीटरमध्ये नाही दिली मीटरमध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल, 1 किलोमीटर गेट कन्व्हर्टेड इंटू मीटर. या संदर्भात आपण बरेचसे प्रिफिक्सेस क्लिअर केलेले आहेत. हायर प्रिफिक्सेस पाहिले, लोअर प्रिफिक्सेस पाहिले. तर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होत असते, दॅट इज 1000 मीटर. याचा अर्थ या ठिकाणी या 1000ला मी कसं लिहू शकतो, तर 10 टू द पॉवर 3 मीटर. याचा अर्थ 1 किलोमीटरची व्हॅल्यू जी आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, वेगवेगळे प्रिफिक्सेस आपण क्लिअर केले. सेंटीमीटरचं कन्व्हर्शन मीटरमध्ये असेल, मायक्रो असेल, मिली असेल, मायक्रो असेल, नॅनो असेल, फेम्टो असेल, आयस्ट्रॉन युनिट असेल, फर्मी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आपण काही हायर प्रिफिक्सेस पाहिले, लोअर प्रिफिक्सेस पाहिले, सगळं आपल्याला माहिती आहे. 1 किलोमीटर इज नथिंग बट फॉर 10 टू द पॉवर 3 मीटर. मग ही जर का व्हॅल्यू मी इथं पुट केली तर काय भेटेल मला, लेंथ. लक्ष द्यायचं आहे, L इज इक्वल टू 9.46 इंटू 10 टू द पॉवर 12 जसाच्या तसा, किलोमीटर गेट कन्वर्टेड इंटू मीटर, 10 टू द पॉवर 3 मीटर. लक्ष द्यायचं आहे. मग कसं होणार आहे, L इज इक्वल टू 9.46 मल्टिप्लाय 10 टू द पॉवर 15 मीटर. कसं, बेस सेम पॉवरची ॲडिशन, 12 प्लस 3 15, याचा अर्थ 15 मीटर. म्हणजे ही जी व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला बेटा मिळाली, ही मिळाली लाईट इयरची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मीटर. मग आपल्याला जर का MCQ मध्ये 1 लाईट इयरची व्हॅल्यू जर का मीटरमध्ये दिली असेल तर हे आन्सर असेल, आणि किलोमीटरमध्ये दिलेली असेल तर हे आन्सर असेल. अशा पद्धतीने आपण लाईट इयर हा कन्सेप्ट यूज करतो. सगळा कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाला. सेकंड नंबरच्या प्रॉब्लेमकडे आपण या ठिकाणी जात आहोत. लक्ष द्यायचं आहे. सेकंड नंबरचा जो प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला बेटा दिलेला आहे, काय दिलेला आहे, द मॅग्निट्यूड. पुन्हा एकदा शब्दाकडे लक्ष द्या, द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे डिपेंड ऑन मेथड ऑफ मेजरमेंट. मग पहिल्यांदा आपण एक काम करूया, थोडा फिजिकल क्वांटिटी हा जो कन्सेप्ट आहे थोडा रिकॉल करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे थोडा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एकदम सिम्पल अँड इझी आहे क्वेश्चन. लक्ष द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 2 असेल. लक्ष द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे दॅट इज फिजिकल कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे, दॅट इज फिजिकल क्वांटिटी. आपण एक कन्सेप्ट शिकलो, व्हॉट इज मिनिंग ऑफ फिजिकल क्वांटिटी. निसर्गामधली अशा प्रकारच्या क्वांटिटीजची जे निसर्गाचं कॅरेक्टर दाखवणार अँड दॅट कॅन बी मेजर. वास्तविक पाहता आपण शिकलो फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ व्हॉट, सायन्स. फिजिक्स ही सायन्सची अशी ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये आपण लॉज स्टडी करणार आहे. आता वेगवेगळे लॉज बेटा आपल्याला स्टडी करायचे होते, याकरता आपण वेगवेगळ्या क्वांटिटीज जे आहेत त्या पाहत होतो. आपल्याला माहिती आहे प्रत्येक क्वांटिटीने निसर्गाचं कॅरेक्टर दाखवलं, आणि त्या क्वांटिटीचं असं वैशिष्ट्य होतं की ती क्वांटिटी आपण मेजर करू शकत होतो. याचा अर्थ सिंपल शब्दामध्ये मला बोलायचं झालं तर द क्वांटिटी विच कॅन बी मेजर. पण व्यवस्थित पद्धतीने त्याचा कन्सेप्ट बेस जर का आन्सर देण्याचा प्रयत्न केला तर द क्वांटिटी विच डिफाईन, द क्वांटिटी विच रिप्रेझेंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द नेचर अँड दॅट कॅन बी मेजर. जी क्वांटिटी निसर्गाचं कॅरेक्टर दाखवणार आणि जी क्वांटिटी तुम्ही मेजर करू शकता त्यालाच आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. हा एकंदरीत कन्सेप्ट आपला क्लिअर आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. मग आता या ठिकाणी पहा, फिजिकल क्वांटिटी जी 2 घटकांपासून बनलेली असते. फिजिकल क्वांटिटी कशा कशापासून बनलेली आहे, फिजिकल क्वांटिटी आपण शिकलो. फिजिकल क्वांटिटीमध्ये एक न्यूमेरिकल व्हॅल्यू राहते आणि सोबतच एक युनिट राहते. इथं सुद्धा आपण पाहिले वेगवेगळ्या प्रकारची युनिट. व्हॉट इज मिनिंग ऑफ युनिट, स्टँडर्ड रेफरन्स फॉर द मेजरमेंट आपण शिकलोय.
अँड व्हॉट इज मिनिंग ऑफ मेजरमेंट, अशा प्रकारची मेथड ज्यामध्ये आपण कंपॅरिझन केलं, अलग अलग लक्षात. व्हॉट इज मिनिंग ऑफ मेजरमेंट, द प्रोसेस इन विच फिजिकल क्वांटिटीज रिलेटेड टू व्हॉट आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड युनिट्स, त्या कंपॅरिझन असलेल्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, मेजरमेंट असं म्हणतो. हा संपूर्ण कॉन्सेप्ट एकंदरीत आपला क्लिअर आहे. पण आता प्रश्न हा आहे की ही जी काही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो बेटा, मॅग्निट्यूड असं म्हणतो. हे तर युनिट आहे, इकडे लक्ष द्यायचं आहे. याचा अर्थ फिजिकल क्वांटिटी जी काही असणार आहे, फिजिकल क्वांटिटी हे दोघांपासून बनलेली आहे. कशापासून बनलेली आहे? फिजिकल क्वांटिटी बनलेली आहे मॅग्निट्यूडपासनं आणि युनिटपासनं. मग आता मी काय म्हटलं पहा, या क्वेश्चनमध्ये हे विचारलं की ही जी काही मॅग्निट्यूड आहे त्या पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीची एक्झाम्पल जर का घेण्याचा प्रयत्न केला तर फिजिकल क्वांटिटी कन्सिडर करूया, फोर्स इज इक्वल टू याची एखादी मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करूया, फॉर एक्झाम्पल 5, एखादं युनिट कन्सिडर करूया न्यूटन. हे तर झालं युनिट आणि हे झालं 5 मॅग्निट्यूड. मग प्रश्न हा विचारला की ही जी मॅग्निट्यूड आहे म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू, ही व्हॅल्यू डिपेंड आहे का म्हणते मेथड ऑफ मेजरमेंटवर? तर नाही, कारण ही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, कोणत्याही प्रकारच्या मेथड ऑफ मेजरमेंटवर ते 100% डिपेंड नसेल, कारण ती एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, नॉट चेंज. याचा अर्थ पहिलं तर ऑप्शन केव्हाच नसेल, पहिलं ऑप्शन केव्हाच नाही आहे. दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनकडे जर का आपण गेलो, डज नॉट डिपेंड ऑन मेथड ऑफ मेजरमेंट, ही व्हॅल्यू जी आहे ही डज नॉट डिपेंड ऑन मेथड ऑफ मेजरमेंट, आन्सर करेक्ट आहे. पण पहिल्यांदा 2 चेक करावे लागेल. तिसरं ऑप्शन पहिल्यांदा पहा, इज मोर इन SI, ती SI मध्ये जास्त असते दॅन CGS आणि CGS मध्ये कमी असते. नाही, असं पण नाही, कारण ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, ती SI मध्ये सेम राहणार, CGS मध्ये सुद्धा सेम राहणार. यानंतर डायरेक्टली प्रपोर्शनल टू फंडामेंटल युनिट्स ऑफ मास, लेंथ अँड टाइम, ती गोष्ट फंडामेंटल युनिट्स म्हणजे मास, लेंथ अँड टाईमवर डिपेंड असते का? नाही, कारण आपण शिकलो जे युनिट मास, लेंथ अँड टाईमवर डिपेंड असतात त्यालाच आपण डिराईव्ह युनिट्स असं म्हणतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी, जी क्वांटिटी फंडामेंटलवर डिपेंड आहे त्याला आपण म्हणणार आहे डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी, आणि त्याचे युनिट्स म्हणजे डिराईव्ह युनिट्स. याचं तर या ठिकाणी डिराईव्ह युनिट्स आहेत हे, याचा अर्थ हे सुद्धा ऑप्शन बिलकुल नसेल. याचा अर्थ करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऑप्शन नंबर बी, डज नॉट डिपेंड ऑन मेथड ऑफ मेजरमेंट. लक्ष द्यायचं आहे. यानंतर नेक्स्ट तिसऱ्या नंबरच्या क्वेश्चनकडे आपण जात आहोत. लक्ष द्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार. 3rd नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, न्यूटन मल्टिप्लाय आहे, हे मल्टिप्लाय, न्यूटन मल्टिप्लाय सेकंड, याचं न्यूटन सेकंड, युनिट ऑफ न्यूटन सेकंड हे खाली दिलेल्या फिजिकल क्वांटिटीपैकी कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे, असा तो क्वेश्चन आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता एकदम सिंपल आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार. पहिल्यांदा आपल्याला व्हेलॉसिटीचं युनिट माहिती आहे ऑलरेडी. काय आहे व्हेलॉसिटीचं युनिट? दॅट इज पहिल्यांदा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. डिस्प्लेसमेंटचं आपल्याला माहीत आहे मीटर, टाईमचं माहीत आहे सेकंद. याचा अर्थ हे तर ऑप्शन नसेलच, मीटर पर सेकंद, म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटीचं क्लिअर झालंच. दुसरा प्रश्न आहे अँग्युलर मोमेंटम बी. आता हा अँग्युलर मोमेंटम कॉन्सेप्ट काय आहे हा थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3rd मधला अँग्युलर मोमेंटमच्या मागे असलेला एक कन्सेप्ट जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचं आहे पहिल्यांदा अँग्युलर मोमेंटम. लक्ष द्यायचं आहे कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता वास्तविक पाहता अँग्युलर मोमेंटम हा जो कॉन्सेप्ट आहे बेटा, हा आपल्याला 12th मध्ये या ठिकाणी फार डिटेलमध्ये या ठिकाणी पाहायचा आहे. आपण सुरुवातीला या संदर्भात डिस्कशनसुद्धा केलं, पण या संदर्भात काही गोष्टी ज्या आहेत, अँग्युलर मोमेंटम फॉर एक्झाम्पल त्याचं युनिट,
या युनिटवर आधारित पहिल्याच लेसनमध्ये आपल्याला क्वेश्चन काही पाहण्यासाठी मिळतील. मग याकरता अँग्युलर मोमेंटमची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, इंट्रोडक्शन ज्याला आपण म्हणूया, ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यावर आधारित बरेचसे प्रॉब्लेम आपण 12मध्ये फार डिटेलमध्ये पाहणारच आहे. हा अँग्युलर मोमेंटमचा थोडा कन्सेप्ट काय आहे या युनिटच्या हिशोबाने तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. तर या ठिकाणी पहा, आता अँग्युलर मोमेंटम, आतापर्यंत आपल्याकडे 2 प्रकारच्या मोशन आपण डिस्कस केलेल्या आहेत. पहिली त्यापैकी मोशन आहे बेटा लिनियर मोशन, जे आपण विशेष म्हणजे 8, 9, 10मध्ये डिस्कस केली. पहिली या ठिकाणी मोशन आहे दॅट इज लिनियर मोशन. आणि यानंतर जी सेकंड नंबरची मोशन आहे ती मोशन आहे बेटा आपली अँग्युलर मोशन. लक्ष द्यायचं आहे, 2 प्रकारच्या मोशन जे आहेत ह्या आपण जनरली सुरुवातीला ॲज पर बेसिक म्हणून या ठिकाणी यूज करत असतो, अँग्युलर मोशन अँड लिनियर मोशन. मग आता याच्यामध्ये काय आहे, लिनियर मोशनमध्ये अनेक प्रकारचे टर्म्स येतात, ज्यामध्ये लिनियर मोशनमध्ये यस जे आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. मग हे जे डिस्प्लेसमेंट आहे पुन्हा लिनियर असल्यामुळे त्याला मी म्हणणार आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. यानंतर इथं येते बेटा व्ही, तर याला मी म्हणणार आहे दॅट इज व्हेलॉसिटी. पण हे जे आहे हे पुन्हा लिनियर असल्यामुळे याला मी म्हणणार आहे लिनियर व्हेलॉसिटी. यानंतर ए, याला मी म्हणणार आहे ॲक्सलरेशन, पण पुन्हा लिनियर मोशनमध्ये आहे त्यामुळे हे जे काही असेल याला म्हणणार मी लिनियर ॲक्सलरेशन. अगदी त्याच पद्धतीने एक कन्सेप्ट आणखी येतो यामध्ये, या ठिकाणी ॲक्सलरेशनच्या नंतर नंबर लागतो दॅट इज फोर्सचा, पण त्याच्या अगोदर मोमेंटम. लक्ष द्यायचं, मोमेंटम दॅट इज पी, हे जे असणार आहे हे असणार आहे मोमेंटम. पण या मोमेंटमला आपण या ठिकाणी इन टर्म्स ऑफ लिनियरच्या भाषेमध्ये याला आपण म्हणतो लिनियर मोमेंटम. आणि त्याच्यानंतर नंबर लागतो बेटा फोर्सचा. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. लिनियरच्या भाषेमध्ये याला मी म्हणणार आहे फोर्स. बघा आता पहिल्यांदा फर्स्ट दॅट इज लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन, लिनियर मोमेंटम, लिनियर फोर्स. ह्या सगळ्या गोष्टी लिनियर मोशनमध्ये येतात. पण जर का इन केसमध्ये मी याला अँग्युलरमध्ये परिवर्तित करतो तर अँग्युलरमध्ये हॅज टर्म दुसऱ्या भाषेमध्ये ओळखला जातं, तिथं फक्त शब्द लागतो अँग्युलर. फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल थीटा, या थीटाला मी म्हणणार आहे बेटा दॅट इज अँग्युलर. पुन्हा एकदा याला मी म्हणणार आहे डिस्प्लेसमेंटच. पहा लक्ष द्यायचं आहे, याला मी म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट पण अँगलच्या स्वरूपात, त्यामुळे याचं नाव पडलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. यानंतर इथं व्हेलॉसिटी जी आपण ओमेगाने इंडिकेट करतो ती असणार आहे बेटा व्हेलॉसिटीच, पण अँग्युलरमध्ये असल्यामुळे तिला एक नाव पडलं अँग्युलर व्हेलॉसिटी. यानंतर ॲक्सलरेशन, तर इथे येते अल्फा, याला म्हटलं जाते ॲक्सलरेशनच, पण ते आपण अँग्युलरमध्ये स्टडी करणार त्यामुळे त्याला म्हटलं जाते अँग्युलर ॲक्सलरेशन. यानंतर इथं जो या ठिकाणी क्वेश्चनमध्ये आहे महत्त्वाचा तो म्हणजे एल. लक्ष द्यायचं आहे, एल यावर क्वेश्चन आहे तो एलवर. याला म्हटलं जाते दॅट इज मोमेंटम, याला म्हटलं जाते मोमेंटम. पण हे जे मोमेंटम आहे हे आपण अँग्युलरमध्ये स्टडी करत आहोत त्यामुळे याला मी म्हणणार आहे दॅट इज अँग्युलर मोमेंटम. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आणि सगळ्यात शेवटचा कन्सेप्ट राहिला तो म्हणजे फोर्सचा. तर जे काम लिनियरमध्ये फोर्स करते तेच काम अँग्युलरमध्ये, हा या ठिकाणी ग्रीक लेटर मी इंडिकेट करतो बऱ्याचशा जणांना. आपण पाहिलं होतं सुरुवातीला, याला म्हटलं जाते टो, आणि हा जो टो असतो यालाच म्हटलं जाते दॅट इज टॉर्क. मग या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, हा टॉर्क दुसरा तिसरा काही नसून हा अँग्युलरमध्ये असलेला फोर्स आहे. ओके, तर या ठिकाणी हा कन्सेप्ट जर का आपल्याला माहीत असेल तर सगळ्या गोष्टी यावर आधारित असले बरेचसे प्रॉब्लेम, कारण बऱ्याचशा वेळेला कॉम्प्युटरमध्ये अँग्युलर ॲक्सलरेशन याचं आपल्याला युनिट विचारतात, याचं डायमेन्शन विचारतात.
अँग्युलर व्हेलॉसिटी याचं आपल्याला युनिट्स विचारतात, याचं डायमेन्शन विचारतात. अँग्युलर डिस्प्लेसमेंट याचं युनिट विचारतात, याचं डायमेन्शन विचारतात. टॉर्क असेल, हा टॉर्क सुद्धा कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये पाहिला आहे की टॉर्क काय आहे, टॉर्कचं सुद्धा याचा युनिट विचारतात, डायमेन्शन पाहतात. हा संपूर्ण कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. बस हा जर का कन्सेप्ट आपल्याला माहिती असेल, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे, तर आपल्याला या क्वेश्चन सोबत थोडं डील करणं इझी जाते. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता इथं या ठिकाणी आता कन्सेप्ट पहा, कोणाचं लक्ष द्यायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. बऱ्याचशा जणांना याचं आन्सर आलं असेलच, आन्सर नाही. मी काय म्हणत आहे, प्रत्येक गोष्ट जी आहे ते समजली पाहिजे. आन्सर तर बऱ्याचशा जणांनी नो डाऊट आपण नोट्समध्ये हे ऑलरेडी लिहिलेलं आहे अलग अलग लक्षात. फक्त आपल्याला ही अँग्युलर मोमेंटम टर्म काय आहे हे थोडे कन्सेप्ट बेस समजून घ्यायचे आहे. नंतर आपण थर्ड क्वांटिटीपर्यंत येणारच आहे, लक्ष द्यायचं आहे. अँग्युलर मोमेंटम, मग आपल्याला हे अँग्युलर मोमेंटमचं युनिट आहे का चेक करू एकदा. त्याकरता अँग्युलर मोमेंटम एकदा कन्सेप्ट क्लिअर करू. मग हा कन्सेप्ट आपला या ठिकाणी इथपर्यंत आला की जी गोष्ट लिनियरमध्ये आहे त्याला अँग्युलरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता मी काय करणार आहे, आता मी पहिल्यांदा, कारण क्वेश्चनमध्ये जे युनिट आहे ते न्यूटनच्या स्वरूपामध्ये आहे, मग मी काय करणार, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, पहा लक्ष द्यायचं. हा जो मोमेंटम आहे, पहा लक्ष द्यायचं. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. मोमेंटम, कारण दोन ऑप्शन आहेत, बी मध्ये अँग्युलर आहे, इकडे लिनियर आहे, म्हणजे मोमेंटम आहे. इथचं जे मोमेंटम आहे, हा इथं सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे, अलग लक्षात. जिथं जिथं सिंपल शब्दामध्ये मोमेंटम हा शब्द असेल तिथं समजून घ्यायचं ते मोमेंटम म्हणजे पी असते. पी म्हणजे कोणतं असते, हे लिनियर, हे लक्षात आलं पाहिजे. आणि जिथं जिथं अँग्युलर असते तिथं तिथं काय असणार आहे, यल. अँग्युलर हा कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे. इथं मोमेंटम म्हणजे पी लिनियर आणि इथं अँग्युलर म्हटल्यानंतर यल. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता याच्यासोबत आपलं डील करणं इझी जाते. पहा कसं. आता आपल्याला एक अँग्युलर मोमेंटमचा लिनियर मोमेंटमचा एक फॉर्म्युला माहीत आहे. आता आपण लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला, दॅट इज पीचा फॉर्म्युला, पण इन टर्म्स ऑफ तो मला फोर्स लागेल. कारण तिथं काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, न्यूटन दिलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे न्यूटन हे जे आहे हे कोणाचं युनिट आहे, फोर्सचं. याचा अर्थ अँग्युलर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मला फोर्समध्ये लागेल. कारण मोमेंटमच्या पण दोन फॉर्म्युले बेसिकचे जे आहेत. लिनियर मोमेंटम इज नथिंग बट व्हॉट, पहिला फॉर्म्युला आपण पाहिला, लिनियर मोमेंटम पी इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. पण हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे का मला, नाही. का बरं, कारण इथं न्यूटनचा प्रश्नच नाही आहे. मग आपण सेकंड स्टेटमेंट केली. कोणती सेकंड स्टेटमेंट केली, जेव्हा या लिनियर मोमेंटममध्ये टाईमनुसार या ठिकाणी चेंज होतो, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ, ज्याला आपण डेलनी लिहिलं होतं, दॅट इज डेल पी अपॉन टी. जेव्हा या लिनियर मोमेंटममध्ये टाईमच्या नुसार चेंज होतो त्यालाच तर फोर्स म्हणतात. आपल्याकडे आहे की या ठिकाणी फोर्स इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ रेशो ऑफ चेंज इन द मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, नोन ॲज फोर्स. सेकंड स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे फोर्सच्या सुद्धा दोन स्टेटमेंट केला. इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ॲक्सेलरेशन. सेकंड स्टेटमेंट, ती सेकंड स्टेटमेंट जी आलेली आहे मास इंटू ॲक्सेलरेशन, ती यावरनं आली. हे आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे, त्यामध्ये काही जाण्याचं काम नाही. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. मग आता इथं काय आहे, आता मला मोमेंटमचं एसआय युनिट पाहिजे, म्हणजे स्पीडचं. मग हे कसं निघेल, या टाईमला इकडे पाठवा, फोर्स मल्टिप्लाय बाय टी म्हणजे टाईम. याचा अर्थ लिनियर मोमेंटमचं युनिट. आता आपण विचार करू युनिट्सचा. काय असेल मग युनिट, सांगा मला. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ फोर्स, दॅट इज न्यूटन. इथं येणार आहे तुमचा न्यूटन आणि हा काय असणार आहे, सेकंद. याचा अर्थ न्यूटन सेकंद हे जे युनिट आपल्याला बेटा इथं मिळालं, हे युनिट कोणाचं मिळालं रे, हे युनिट मला मिळालं या ठिकाणी मोमेंटमचं. याचा अर्थ याचं करेक्ट आन्सर काय आहे या क्वेश्चनचं, तर या ठिकाणी न्यूटन सेकंद हे जे युनिट आहे हे मोमेंटमचं आहे.
कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे येते. या ठिकाणी इथं क्लिअर झालं की हे न्यूटन इंटू सेकंद हे जे युनिट आहे हे आहे मोमेंटमचं. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. मग आता प्रश्न आता इथं याचं या ठिकाणी सोल्युशन जे आहे हे सोल्युशन त्या ठिकाणी निघालं. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. लक्ष द्यायचं याचं जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन तर ऑलरेडी या ठिकाणी निघालेलं आहे. सोल्युशन काय आहे तर इट इज अ युनिट ऑफ व्हॉट मोमेंटम. हे तर युनिट या ठिकाणी मोमेंटमचं आहे म्हणजे याचा आन्सर तर आपल्याला मिळालं. पण प्रश्न असा राहिला होता की या अँग्युलर मोमेंटमचं युनिट समजा जर का पेपरमध्ये विचारलं की अँग्युलर मोमेंटमचं युनिट खाली दिलेल्या युनिटपैकी कोणतं आहे तर एकदा क्लिअर करू. हा लक्ष द्यायचं आहे कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. एनर्जीचं या ठिकाणी तर आपल्याला माहीतच आहे. एनर्जीचं या ठिकाणी ऑलरेडी जूल आहे म्हणजे एनर्जी तर आपल्याकडे या ठिकाणी ऑलरेडी आहेच म्हणजे एनर्जीचं आपल्याला आवश्यकता नाहीच. फक्त अँग्युलर मोमेंटमचा विचार थोडा करूया. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता या ठिकाणी एनर्जी आपला अँग्युलर मोमेंटम. मग आता इथं काय असणार आहे हा तर आपण या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तो डिस्कस केला लिनियर मोमेंटमचा. वी हॅव टू नो दॅट. हेच त्याचं या ठिकाणी आन्सर या ठिकाणी झालं. मग आता हा जो आहे अँग्युलर मोमेंटम इकडे लिनियर होता. इथे या ठिकाणी आपण विचार करत आहोत अँग्युलर मोमेंटमचा. दॅट इज अँग्युलर मोमेंटम. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. अँग्युलर मोमेंटम जे आपण एलनी इंडिकेट केलं ते आपल्याला माहिती आहे. इथं लक्ष द्यायचं आहे अँग्युलर मोमेंटममध्ये जो चेंज होईल अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज. कारण आपण शिकलो जे काम इथं अँग्युलर मोमेंटम करते तेच काम इथं लिनियर मोमेंटम. जे काम इथं टॉर्क करते तेच काम इथं फोर्स. मग मला सांगा जेव्हा या ठिकाणी माझ्या शब्दाकडे लक्ष द्या जेव्हा या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ याचा अर्थ अँग्युलर मोमेंटममध्ये जर का बदल झाला टाईमच्या नुसार तो मी चेंज डेलनी इंडिकेट करतो. दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथं फोर्स होता तर इथं काय येणार करेक्ट इथं येणार आहे टॉर्क. लक्ष द्यायचं आहे. मग इथं येणार आहे दॅट इज टॉर्क टू. मग या ठिकाणी या टाईमला इकडे पाठवतो दॅट इज एल इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय दॅट इज स्मॉल टी टाइम. मग या टोचा या टॉर्कचा आणखी एक फॉर्म्युला आहे बेटा. लक्ष द्यायचं आहे जो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. काय टॉर्कचा सेकंड फॉर्म्युला दॅट इज टॉर्क टो इज नथिंग बट इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय व्हॉट परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. आपण पाहिलं समजा एखादी ऑब्जेक्ट जर का एखाद्या एक्सिस भोवती जर का फिरत असेल फॉर एक्झाम्पल आणि हे जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन हे जर का आर असेल या बॉडीवर जर का मी या ठिकाणी हा फोर्स अप्लाय करतो तर नो डाऊट ही बॉडी या पद्धतीने रोटेट होते. दॅट रोटेशन इज नथिंग बट व्हॉट ड्यू टू व्हॉट टॉर्क. हा टॉर्क म्हणजे काय दुसरा तिसरा काही नसून फोर्स आहे. पण फोर्स अप्लाय केल्याबरोबर ही रोटेट होऊन राहिली त्यालाच तर टॉर्क म्हणतात. मग फोर्स मल्टिप्लाय बाय हे जे की परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आर ही व्हॅल्यू असणार आहे सेकंड. आपण पाहिले आहे की टॉर्क टो इज नथिंग बट व्हॉट फोर्स मल्टिप्लाय बाय आर. मग मी काय करणार आता ही टॉर्कची जी व्हॅल्यू आहे कारण तिथं युनिट न्यूटनमध्ये आहे. मग ही टॉर्कची जी काही सेकंड फॉर्म्युला आहे तो इथं पुट करणार. काय भेटेल मला एल इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टॉर्क दॅट इज एफ मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी. लक्ष द्यायचं आहे. मग आता इथं पहा कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. मग इथं काय झालं इथं आपल्याला अँग्युलर मोमेंटमचा एक नवीन युनिट मिळालं. व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ फोर्स दॅट इज न्यूटन. व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ आर. आर म्हणजे लेंथ आहे दॅट इज मीटर. न्यूटन मीटर आणि हे काय असणार आहे सेकंद. न्यूटन मीटरलाच आपण काय म्हणतो रे जूल. याचा अर्थ आणखी एक मला मिळालं दॅट इज जूल इंटू सेकंद. म्हणजे जर का आता पेपरमध्ये कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे समजा पेपरमध्ये असं आपल्याला विचारलं की खाली दिलेल्यांपैकी अँग्युलर मोमेंटमचं युनिट काय तर अँग्युलर मोमेंटमचं युनिट मला सांगता येणार बेटा. अँग्युलर मोमेंटमचं युनिट पहिलं न्यूटन मीटर सेकंद
सेकंड युनिट न्यूटन मीटरलाच आपण एकंदरीत काय म्हणणार आहे, जूल. आणि हा सेकंड जसाच्या तसा, याचा अर्थ आपल्याला 2 युनिट मिळाले. हे अदर MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. कारण काही वेळेला आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकते की जूल सेकंद हे कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे, किंवा न्यूटन मीटर सेकंद हे कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं आहे. तर कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा आहे, तर अँग्युलर मोमेंटम. असा तो संपूर्ण कन्सेप्ट होता. सगळे क्वेश्चन्स तुमचे या ठिकाणी या कन्सेप्टवर आधारित क्लिअर झालेले आहेत, लक्ष द्यायचं आहे. याचा अर्थ याचं आन्सर सुद्धा क्लिअर झालेलं आहे सगळ्यांचं. याचा आन्सर असणार आहे मोमेंटम, ते आपण ऑलरेडीच पाहिलं. आणि एनर्जी तर आपल्याला माहितीच आहे, जूल आहे, अलग लक्षात. आणि त्या जूललाच आपण काय लिहितो, दॅट इज न्यूटन मीटर, अलग लक्षात. न्यूटन मीटर म्हणजे जूल, लक्षात द्यायचं. हे कन्सेप्ट आपले ऑलरेडी झालेले आहेत. यानंतर नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट रिप्रेझेंट इन अ करेक्ट युनिट. आता खाली दिलेल्या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, या फिजिकल क्वांटिटीज पैकी कोणती अशी फिजिकल क्वांटिटी आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट करेक्ट इन द युनिट. खाली दिलेल्या फिजिकल क्वांटिटीपैकी कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे करेक्ट नाही, असा तो क्वेश्चन आहे. एकदम सिंपल आहे. मग आपल्याकडे बऱ्याचशा इथं या ठिकाणी ज्या काही टर्म दिसत आहेत, ह्या टर्म तुम्हाला बऱ्याचशा जणांनी पाहिल्या असतील, बऱ्याचशा जणांनी वाचण्यात आल्या असतील, पण ह्या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला एवढा रेफरन्ससाठी नाही. मग आपण याची बेसिक इन्फॉर्मेशन ऑलरेडी स्टडी केलेली आहे. कारण स्ट्रेस अपॉन स्ट्रेन हा इलॅस्टिसिटी नावाच्या चॅप्टरमध्ये फार डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. सरफेस टेन्शन करता आपल्याला पर्टिक्युलर फ्लुइड मेकॅनिक्सचे कन्सेप्ट आहे, त्यामध्ये 3 पार्ट आहेत. हायड्रोस्टॅटिक असेल, हायड्रोडायनॅमिक असेल, आणि तिसरा आहे दॅट इज सरफेस टेन्शन. तिथे यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. पण त्याची ऑर्डिनरी स्टेजला असलेली इन्फॉर्मेशन मात्र या लेसन पुरते आपण क्लिअर केलेली आहे. एकदा ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करूया. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. पहिल्यांदा स्ट्रेस लक्ष द्यायचा. क्वेश्चन नंबर 4 कडे हवं आपण लक्ष द्यायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार. तर क्वेश्चन नंबर 4 पहा, लक्ष द्यायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 4 कडे आपण आहोत. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण या ठिकाणी थोडं डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा फर्स्ट कन्सेप्ट आहे बेटा स्ट्रेस. तर आपण ऑलरेडी स्ट्रेस जो कन्सेप्ट आहे, लक्ष द्यायचं, या स्ट्रेसमध्ये आपण पाहिलं, जेव्हा एखादा फोर्स एखाद्या बॉडीवर, परंतु त्याच्या पर्टिक्युलर एरियावर जेव्हा ॲक्ट होईल, हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की फोर्स जो आहे एखाद्या पर्टिक्युलर एरियावर त्या बॉडीच्या ॲक्ट जेव्हा होणार, त्याला आपण स्ट्रेस असं म्हणणार आहे. आणि हा स्ट्रेन काय कन्सेप्ट आहे, तर आपण शिकलो एखाद्या बॉडीचं जे काही, लक्ष द्यायचं आहे, चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन. हा कन्सेप्ट सुद्धा आपण पाहिला. फॉर एक्झाम्पल लक्ष द्यायचं आहे, एखादी बॉडी असेल, कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. या बॉडीवर मी काय करत आहे, चारही बाजूला इन केसमध्ये सपोज या ठिकाणी या बॉडीच्या एरियावर फोर्स अप्लाय करत आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता हा जो फोर्स आहे, हा फोर्स या बॉडीच्या संपूर्ण कशावर ॲक्ट करत आहे, मी एरिया, यालाच तर स्ट्रेस म्हणतात. दॅट इज फोर्स पर युनिट एरिया. हा तर कन्सेप्ट आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, हा क्लिअर झालेला आहे. स्ट्रेन सुद्धा कन्सेप्ट आपला झाला. काय होणार, जेव्हा ही जी बॉडी आहे ही कॉम्प्रेस व्हायला लागेल, तेव्हा या बॉडीचं जे असलेलं ऑर्डिनल सुरुवातीचं असलेलं जे काही डायमेन्शन आहे, हे डायमेन्शन बेटा कमी होणार. आणि या बॉडीचं बदललेलं जे काही डायमेन्शन असेल, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे. आता या बॉडीचं जे काही बदललेलं डायमेन्शन असेल, लक्ष द्यायचं आहे, या बॉडीचं बदललेलं डायमेन्शन, सपोज या ठिकाणी ही जी काही बॉडी आहे, या बॉडीने स्वतःचं डायमेन्शन चेंज केलं. पहिल्यांदा डायमेन्शन म्हणजे समजण्याकरता मी इथे या ठिकाणी कन्सिडर करतो, फॉर एक्झाम्पल तिचा आता एरिया चेंज झाला. सुरुवातीचा जो एरिया होता, इनिशियल असलेला एरिया, लक्ष द्यायचं आहे, तो मी कन्सिडर करतो दॅट इज A1. इनिशियल असलेला एरिया, चेंज झालेला एरिया कन्सिडर करतो A2. मग आपण शिकलो पहिल्यांदा काय असणार आहे, चेंज इन डायमेन्शन. लक्ष द्यायचं, याचा फॉर्म्युला सुद्धा आपण पाहिला, चेंज इन डायमेन्शन
कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार. दॅट इज स्ट्रेनचा फॉर्म्युला आपण पाहिला. काय स्ट्रेनचा फॉर्म्युला? चेंज इन दॅट इज डायमेन्शन with respect to that is original that is dimension. Change in dimension with respect to original dimension. मग what is the value of change in dimension? बदललेला एरिया. चेंज इन डायमेन्शन कोणता आहे? दॅट इज A2 आहे. विथ रिस्पेक्ट टू A1 दोन्ही एरियाज आहेत. मग आता मला सांगा इथं या ठिकाणी स्ट्रेनचं युनिट काय? तर आपल्याला माहित आहे चेंज इन एरियाचं युनिट या ठिकाणी मीटर स्क्वेअर. पुन्हा मीटर स्क्वेअर मीटर प्लस कॅन्सल. याचा अर्थ आपल्याला माहित आहे आपण शिकलो की स्ट्रेन इट हॅज नो युनिट. चेंज इन डायमेन्शन म्हणजे चेंज इन लेंथ राहू शकते. डेल एल अपॉन स्मॉल एल. चेंज इन लेंथ विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल एल ची युनिट कॅन्सल होतील. व्हॉल्यूम सुद्धा राहू शकते. चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल व्हॉल्यूम. कारण डायमेन्शन म्हणजेच काय? एखाद्या बॉडीची लेंथ बदलणे, एखाद्या बॉडीचा शेप एरिया असेल, एखाद्या बॉडीचं व्हॉल्यूम असेल, हे चेंज करणे यालाच आपण म्हणतो चेंज इन डायमेन्शन. मग चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल शिकलो आपण. चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल त्याला म्हटलं जाते स्ट्रेन. मग स्ट्रेनला युनिटच नाही. मग इथं लिहिणार मी, लक्ष द्यायचं आहे, हा सुद्धा MCQ मध्ये फार महत्त्वाचा पॉईंट आहे. इट हॅज नो युनिट. स्ट्रेनला कसल्याही प्रकारचं युनिट जे आहे, स्ट्रेन हॅज नो युनिट. स्ट्रेनला कसल्याच प्रकारचं युनिट नाही, कारण हा रेशो आहे. त्याच डायमेन्शन सोबत आपण शिकलो. त्या ठिकाणी कॅन्सल, याचा अर्थ इट हॅज नो युनिट. आता हा जो काही स्ट्रेस असेल याचं डायमेन्शन काय असेल रे? मग आपल्याला माहीत आहे याचं डायमेन्शन नाही, याचं युनिट. कारण आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी? प्रश्न विचारलेला आहे दॅट इज काय दिलेला आहे क्वेश्चन? विच करेक्ट युनिट विच या ठिकाणी काय दिलेलं आहे? लक्ष द्यायचं आहे. विच नॉट रिप्रेझेंट करेक्ट युनिट. याचा अर्थ करेक्ट कोणतं नाही हे ओळखा. युनिट चेक करू फक्त, लक्ष द्यायचं. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. व्हॉट इज द SI युनिट ऑफ फोर्स? फोर्सचं युनिट काय आहे? तर आपल्याला माहीत आहे न्यूटन. व्हॉट इज द SI युनिट ऑफ एरिया? मीटर स्क्वेअर. सो व्हॉट इज द SI युनिट ऑफ स्ट्रेस? स्ट्रेसचं SI युनिट मला सांगता येणार. व्हॉट इज द SI युनिट ऑफ स्ट्रेस? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता मी काय करणार? या दोघांची करणार बेटा ॲडिशन. तिकडे स्ट्रेन दिसत आहे, इकडे स्ट्रेस दिसत आहे. या दोघांचा घेणार मी रेशो. काय असणार आहे रेशो? दॅट इज स्ट्रेस विथ रिस्पेक्ट टू स्ट्रेन इज नथिंग बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस किंवा SI युनिट ऑफ स्ट्रेस दॅट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि इट हॅज नो युनिट. याचा अर्थ याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट होईल का? नाही. कारण स्ट्रेस अँड स्ट्रेन याचं जे काही रेशोचं या ठिकाणी आपलं युनिट आहे ते दिलेलं आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचा अर्थ हे करेक्ट आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे नॉट करेक्ट, म्हणजे हे ऑप्शन होणार नाही. दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊ. दुसरं ऑप्शन कोणतं दिलेलं आहे बेटा? दुसरं ऑप्शन दिलेलं आहे सरफेस टेन्शन. पुन्हा आता सरफेस टेन्शन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हा आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पार्ट 3 मध्ये डिटेलमध्ये आहे. पण या लेसन पुरता जो आपला कन्सेप्ट आहे तो आपण ऑलरेडी घेतला. काय पाहिलं आपण सरफेस टेन्शनमध्ये? सरफेस टेन्शन लक्ष द्यायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. तर आपण सरफेस टेन्शन या ठिकाणी शिकलो. काय असणार आहे सरफेस टेन्शन? तर आपण पाहिलं की या ठिकाणी जी काही फ्लुइड असेल, लक्ष द्यायचं आहे. आपल्याला माहीत आहे फ्लुइड म्हटल्यानंतर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आपण सुरुवातीला ऑलरेडी हे पाहिलं की फ्लुइड म्हटल्यानंतर त्यामध्ये वॉटर येणार आणि सबस्टन्स दॅट कॅन बी फ्लो, त्याला आपण फ्लुइड असं म्हणतो. मग आता या ठिकाणी सपोज इथं या ठिकाणी हे छोटे छोटे फ्लुइडचे पार्टिकल्स आहेत, म्हणजे या ठिकाणी वॉटर आहे. तर आपल्याला माहीत आहे हे खालचे जे आहेत वॉटरचे छोटे छोटे मोलेक्युल्स हे काय करत असतात? या लेअरवर असलेले जे काही आहेत, लक्ष द्यायचं, सरफेस लेअरवर असलेल्या छोट्या छोट्या मोलेक्युल्सला असे खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात. मग यामुळे काय होते? तर ती जी काही सरफेस लेअर आहे सपोज पाण्याची,
या सरफेस लेअरवर एक टेंजेन्शियल डायरेक्शनला लक्ष द्यायचं आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शनला या ठिकाणी एक जो काही फोर्स आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे, या पद्धतीने या ठिकाणी फोर्स जो आहे हा ॲक्ट होत असतो. लक्ष द्यायचं आहे, याचा अर्थ हा कोणावर ॲक्ट होत आहे, त्या सरफेसच्या लेंथवर ॲक्ट होत आहे. सपोज या ठिकाणी मी असं कन्सिडर करतो, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार बेटा, इथून तर इथपर्यंत ही जी की असणार आहे ही या ठिकाणी लक्ष द्यायचं, ही या ठिकाणी सरफेसची लेंथ राहणार. मग या ठिकाणी मी काय म्हटलं, या सरफेसच्या लेअरवर एक फोर्स ॲक्ट होत असतो आणि दॅट फोर्स इज नथिंग बट व्हॉट, सरफेस टेन्शन. याचा अर्थ सरफेस टेन्शन दुसरं तिसरं काही नसून हा जो या ठिकाणी फोर्स ॲक्ट झालेला आहे हा कोणावर ॲक्ट झालेला आहे, पर युनिट लेंथवर. त्यामुळे आपल्याकडे एक सरफेस टेन्शनचा बेस्ट फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिला, दॅट इज परपेंडिक्युलर किंवा फोर्स पर युनिट लेंथ नोन ॲज सरफेस टेन्शन. आणि या ठिकाणी हा सिंपल पद्धतीने फॉर्म्युला. यानंतर सरफेस टेन्शन करिता या ठिकाणी इथं फोर्सचा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे. काय आहे फोर्सचा फॉर्म्युला, दॅट इज न्यूटन. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एल, लेन, दॅट इज मीटर, म्हणजे न्यूटन पर मीटर. लक्ष द्यायचं आहे, हे या ठिकाणी युनिट कोणाचं राहणार, तर हे युनिट राहणार सरफेस टेन्शनचं. मग आता प्रश्न हा आहे, पहा लक्ष द्या, स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचंही हे आहे, सरफेस टेन्शनचं न्यूटन अपॉन मीटर आहे. मग आता प्रश्न काय आहे की हे दोन्ही ऑप्शन होतील का, तर नाही, हे दोनही ऑप्शन होणार नाही आहे. कारण स्ट्रेस अपॉन स्ट्रेन तर बिलकुलच होणार नाही, कारण याचं तर या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेलं आहे, ते करेक्ट आलं आपल्याला नॉट करेक्ट विचारलं, मग हे सुद्धा होणार नाही. आता प्रश्न आहे एनर्जीचा. प्रेशर तर ऑलरेडी माहीतच आहे आपल्याला, कारण प्रेशर आन्सर तुम्ही लगेच फाइंड आउट केलं असेल, कारण प्रेशर. डीचा थोडा विचार करा या एनर्जीच्या अगोदर. प्रेशर तर आपल्याला माहिती आहे, प्रेशर इज नथिंग बट व्हॉट, शिकलो आपण, लक्ष द्यायचं आहे. अकॉर्डिंग टू द पास्कल, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ प्रेशर, काय फॉर्म्युला, दॅट इज परपेंडिक्युलर फोर्स. शिकलो आहे आपण, परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया नोन ॲज द प्रेशर. व्हॉट इज द SI युनिट ऑफ परपेंडिक्युलर फोर्स, म्हणजे फोर्स, दॅट इज न्यूटन. अँड व्हॉट इज द SI युनिट ऑफ एरिया, दॅट इज मीटर स्क्वेअर. सो व्हॉट इज द SI युनिट ऑफ द प्रेशर, वी हॅव टू नो दॅट इज SI युनिट ऑफ द प्रेशर इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे सुद्धा आपण पाहिलं की तो फोर्स जो होता, जो आपण प्रेशर या कन्सेप्टमध्ये पाहिला होता, तो टेंजेन्शियल डायरेक्शनला पाहिजे. यावरचे काही प्रॉब्लेम सुद्धा आपण पाहिले, तो टेंजेन्शियल नसेल तर तो होणार नाही, कारण प्रेशरमध्ये तो फोर्स जो आहे तो नेहमी करता टेंजेन्शियल डायरेक्शनला पाहिजे, विच इज अ परपेंडिक्युलर. लक्ष द्यायचं आहे. आता इथं या ठिकाणी काय होणार पहा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे सुद्धा ऑप्शन जे आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार बेटा, हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी आन्सर होणार नाही, कारण इथं हे करेक्ट आहे ना, आपल्याला नॉट करेक्ट पाहिजे. याचा अर्थ आन्सर आहे एनर्जी. लक्ष द्यायचं आहे. आता तुमच्या मनामध्ये असं क्वेश्चन आला असेल की सर एकदा एनर्जी आम्हाला सॉल्व करून द्या, तर थोडा आपण या ठिकाणी एनर्जीचा जो काही कन्सेप्ट आहे तो सुद्धा एकदा मी सॉल्व करून देतो, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एकदा डायमेन्शन्समध्ये एकदा तो जो काही कन्सेप्ट आहे एनर्जीच्या संदर्भातला आपल्याला माहीत आहे, एकतर आपण डायरेक्ट युनिटवरून डायमेन्शन फाइंड आउट करतो, किंवा सिंपल पद्धतीने या ठिकाणी ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचं अल्टिमेटली चेंजिंग करून. आता हा एनर्जी जो आहे, एनर्जीचं युनिट आपल्याला माहिती आहे, काय एनर्जीचं जूल. लक्ष द्यायचं आहे. आता कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे, त्या जूलला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. आता इथं लक्ष द्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आन्सर तर आपण फाइंड आउट केलं की याचा आन्सर एनर्जी आहे, मात्र लक्ष द्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे एकदा चेक सुद्धा करून पाहू. आपल्याला माहीत आहे एनर्जीलाच आपण काय म्हटलं, तर वर्क असं म्हटलं, कारण आपण कन्सेप्ट पाहिला की जे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर होत असते इन टर्म्स ऑफ वर्क डन, ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो, ती जी की पोटेन्शियल एनर्जी आहे ती एनर्जी वर्क डनमुळे स्टोअर होते. आणि हाही कन्सेप्ट आपण पाहिला की वर्कचं SI युनिट, एनर्जीचं SI युनिट एकच आहे, कारण वर्क म्हणजे एक एनर्जीच आहे.
आपण पाहिलं कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी, या सगळा कन्सेप्ट आपला ऑलरेडी झालेला आहे. एनर्जी इज नथिंग बट व्हॉट वर्क, हा कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहे. आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी हा जो काही वर्क असेल, या वर्कचं जे युनिट आहे जूल, आणि ऑप्शन जे काही दिलेलं आहे आपल्याला ते के मध्ये दिलेलं आहे. तर आपल्याकडे वर्कचा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क? फोर्स इंटू व्हॉट? डिस्प्लेसमेंट. फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट व्हॉट? वर्क. मग आता मी काय करणार आहे बेटा, इथं आपल्याला जूलमध्ये नाही, कारण इथं लगेच तुम्ही या ठिकाणी आन्सर सांगू शकता की सर जूल वर्क, इथं आन्सर लागू दॅट इज न्यूटन सेकंद, इथं डायरेक्ट युनिट लागू शकतात कारण वर्कचं पहिलं जूल, या ठिकाणी जूललाच मी लिहू शकतो न्यूटन मीटर. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं, कारण डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे न्यूटन मीटर, लक्ष द्यायचं आहे. पण आपल्याला इथं काय आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे, आपल्याला इथं या ठिकाणी न्यूटन मीटरमध्ये नाही आन्सर पाहिजे ना जूलमध्ये नाही पाहिजे, आपल्याला या न्यूटनला कन्व्हर्टेड करायचं आहे के जीमध्ये. लक्ष द्या. मग इथं सिंपल पद्धतीने आहे, काय करायचं, या फोर्सला कन्वर्ट करायचं के जीमध्ये. कसं होणार? वी नो दॅट फोर्स इज द नंबर व्हॉट? प्रोडक्ट ऑफ मास इंटू ॲक्सलरेशन, आणि हा डिस्प्लेसमेंट जसाच्या तसा. मग आता या ठिकाणी पुढे हा मास इकडे लिहितो, हा यस इकडे लिहितो, ब्रॅकेटमध्ये राहू देतो ॲक्सलरेशन. आणि आता पुढे, कारण या ठिकाणी ऑप्शन जो आहे तो मीटरमध्ये आहे, मग आता या ॲक्सलरेशनला कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये. कसं होणार? पुन्हा पुढे लक्ष द्या. तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा यूज करू शकता, थोडा स्टेप वाढवून घेऊ म्हणजे कन्सेप्ट आणखी लक्षात येणार. मास, डिस्प्लेसमेंट अँड व्हॉट इज द फॉर्म्युला, लक्ष द्यायचं आहे. हा मास आहे, हा डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग मी काय करतो पहा, हा मास जशाच्या तसा, हा यस जसाच्या तसा, हा स्मॉल टी डिस्प्लेसमेंट जशाच्या तसा, हा व्ही ब्रॅकेटमध्ये घेतो. पुन्हा या व्हीला या ठिकाणी काय करायचं आहे, कारण पुन्हा व्हीला मला रूपांतरित करायचं आहे कशामध्ये? डिस्प्लेसमेंटमध्ये. का बरं? कारण तिथं मीटरमध्ये दिलेलं आहे म्हणून. मी तर डायरेक्ट आन्सर टाकू शकता, पण स्टेप वाढू, कन्सेप्ट लक्षात येणार. काय होणार पहा, दॅट इज मास, displacement, time. What is the formula of velocity? Rate of change of displacement with respect to time. पहा पुन्हा एकदा मी काय केलं, मला या ठिकाणी फोर्सला परिवर्तित करायचं होतं मासमध्ये. मास इंटू ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट जसाच्या तसा. पुन्हा डिस्प्लेसमेंट बाजूला केला, ॲक्सलरेशन, कारण परिवर्तित करायचं आहे मीटरमध्ये. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, टाइमला इकडे घेतलं कारण व्हीला पुन्हा चेंज करायचा आहे डिस्प्लेसमेंटमध्ये, कारण मीटरमध्ये पाहिजे, म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. यानंतर काय होईल, मग सगळ्यात शेवटची स्टेप काय होणार सांगा आता मला. त्या ठिकाणी यांचं एकत्रीकरण करून घ्या. हा मास जसाच्या तसा, यस इंटू यस, यस स्क्वेअर अपॉन टी इंटू टी, दॅट इज टी स्क्वेअर. आणि लावा आता सगळे युनिट्स टाका. मासचं युनिट काय आहे, तर मासचं युनिट आहे बेटा के जी. व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, दॅट इज मीटर स्क्वेअर. अँड व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ टी, टाइम, दॅट इज सेकंड, दॅट इज सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एनर्जी आहे, त्या एनर्जीचं बेटा या ठिकाणी आपल्याला सेकंड स्वरूपामध्ये या ठिकाणी आन्सर मिळालं. काय आन्सर मिळालं आपल्याला? व्हॉट इज द SI unit of the energy in terms of kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि तिथं दिलेलं काय आहे, इथं दिलेलं आहे आपल्याला दॅट इज kg मल्टिप्लाय kg मीटर, दॅट इज मल्टिप्लिकेशन आहे kg मीटर पर सेकंद. याचा अर्थ हेच परफेक्ट आन्सर आहे, कारण हेच ऑप्शन करेक्ट नाही, बाकीचे सगळे करेक्ट आहे. हे झाले संपूर्ण डिटेलमध्ये कन्सेप्ट. प्रत्येक कन्सेप्ट जो सांगत आहे हा थोडा डिटेलमध्ये समजून घ्यायचा, कारण त्यावर काही सब क्वेश्चन्स आपले जे आहेत ते येऊ शकतात. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 कडे या ठिकाणी जाणार आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे बाळा, समजून घ्यायचं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला दिलेला आहे हा प्रिफिक्सवर, जे आपण हायर प्रिफिक्सेस पाहिले, लोअर प्रिफिक्सेस पाहिले, त्या प्रिफिक्सेसवर आधारित असलेला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय म्हणते पहा, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार. सिंपल प्रिफिक्सवर आधारित असलेला क्वेश्चन आहे.
काही प्रिफिक्स आपण हायरमध्ये पाहिले, काही प्रिफिक्स आपण लोअरमध्ये पाहिले. हा क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला लोअर प्रिफिक्सवर 1 नॅनोमीटर. आता बऱ्याचसे विद्यार्थी काय करतात, नॅनोमीटर म्हटल्यानंतर आपण प्रिफिक्सेसमध्ये लिहिलं की नॅनोमीटर म्हटल्यानंतर 10 to the power -9, लगेच या ठिकाणी ऑप्शन डोळे बंद करून 10 to the power -9 दिसलं ना तर लगेच तिथं क्लिक करून घेतात. पण हेही पाहत नाही की समोर काय दिलेलं आहे, सेंटीमीटर दिलेलं आहे की मीटर दिलेलं आहे, हे सुद्धा पाहिलं जात नाही. मग सुरुवातीला शांततेनं फक्त एक काम करायचं आहे, व्हॅल्यू सोबतच पुढे प्रिफिक्स पाहायचा. मीटर आहे, नॅनोमीटर आहे, मिलीमीटर आहे, मायक्रोमीटर आहे, आयस्ट्रॉन युनिट आहे, हे सगळे पाहायचे पहिल्यांदा. आता मी काय करणार आहे, आपल्याकडे एक आयडेंटिटी क्लिअर आहे, लक्ष द्यायचं आहे. इथं सगळ्या व्हॅल्यू एकही मीटरमध्ये नाही, याचा अर्थ हे मिलीमीटर आहे, सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर सेंटीमीटर, हा फार महत्त्वाचा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, नॅनोमीटरचं कन्व्हर्शन सेंटीमीटरमध्ये आपण एकदा करून पाहू. कारण सेंटीमीटरमध्ये 3 ऑप्शन आहेत, समजून घ्या. आता तर आपण कन्व्हर्शन ऑफ द या ठिकाणी प्रिफिक्सेस शिकलो, प्रिफिक्सेस सुद्धा शिकलो आणि त्याचं कन्व्हर्शन सुद्धा आपण पाहिलं. किती नंबरचं आहे रे बाळा, नंबर किती आहे पहा, लक्ष द्यायचं आहे. नंबर दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 5, लक्ष द्यायचं. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे, प्रत्येक कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 यामध्ये आपल्याला या ठिकाणी काही प्रिफिक्सेस माहिती आहे, शिकलो आहे आपण. जसं 1 सेंटीमीटर इज नथिंग बट व्हॉट 10 to the power -2 मीटर असेल. त्यानंतर 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10 to the power -3 मीटर असेल. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10 to the power -6 मीटर असेल. त्यानंतर 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 to the power -9 मीटर असेल. आपल्याला इथं क्वेश्चन विचारलेला आहे यावर आधारित. कशावर विचारलेला आहे, नॅनोमीटर. मग आपल्याकडे एक कन्सेप्ट माहिती आहे, कोणता कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला, दॅट इज 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 to the power -9 मीटर. मग काय करायचं आहे, इथं फक्त साधी आणि सरळ फक्त एक आयडेंटिटी आहे, कारण इथं सेंटीमीटरमध्ये ऑप्शन आहे, सेंटीमीटरमध्ये. मग इथं काय करायचं आहे, फक्त या मीटरचं कन्व्हर्शन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. इथे एक आयडेंटिटी यूज करायची. आपल्याला माहीत आहे 1 मीटर म्हणजे 10 to the power 2 तेवढे काय असणार आहे, किंवा 100 समजण्याकरता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. या 100ला कसं लिहू शकतो मी, 10 to the power 2 सेंटीमीटर ही असणार आहे 1 मीटरची व्हॅल्यू. मग मी काय करणार, ही जी आयडेंटिटी आहे ही इथं यूज करणार. काय होणार सांगा मला, 10 to the power -9 मल्टिप्लाय 10 to the power 2 तेवढे काय असणार आहे, हे मीटर. लक्ष द्यायचं. आता कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे झालं. मी काय केलं, या ठिकाणी या मीटरचं कन्व्हर्शन सेंटीमीटरमध्ये केलं. आता बेस सेम पॉवरची करणार मी ॲडिशन. 10 to the power -9 10 to the power +2 बेस सेम पॉवरची ॲडिशन काय होत असते सांगा मला, 10 to the power -7 तेवढे काय असणार आहे, मीटर. याचा अर्थ 1 नॅनोमीटर, लक्ष द्यायचं आहे, सेंटीमीटरमध्ये परिवर्तित केलं. याचा अर्थ 10 to the power -7 तेवढे सेंटीमीटर, कारण सेंटीमीटरमध्ये आपण चेंज केलं. याचा अर्थ 1 नॅनोमीटर इज नथिंग बट व्हॉट 10 to the power -7 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी याचं परफेक्ट अँड करेक्ट ऑप्शन कोणतं असणार आहे, 10 to the power -7 सेंटीमीटर. लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी इथं 10 to the power -7 आपल्याला दिसत असेल. 10 to the power -7 जी असणार आहे, 10 to the power -7 सेंटीमीटर हे त्याचं परफेक्ट ऑप्शन असेल. यानंतर पुढचा सुद्धा क्वेश्चन जो आहे हा आपल्याला आधारित विचारलेला आहे मायक्रॉन्सवर. मायक्रॉन म्हणजेच काय, सिंपल पद्धतीने मायक्रो. या मायक्रोचं कन्व्हर्शन आपल्याला विचारलेलं आहे सेंटीमीटरमध्ये. सिंपल आयडेंटिटी, भरपूर प्रॉब्लेम्स आपण याचे सॉल्व केलेले आहे. कशा पद्धतीने आपण मायक्रोचं कन्व्हर्शन सेंटीमीटरमध्ये करू शकतो
हा एकंदरीत कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. कसं होणार आहे पहा. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे बेटा, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. कशाचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे पुन्हा पहा. मायक्रो इज रिलेटेड टू सेंटीमीटर ॲज. याचा अर्थ मायक्रो आणि सेंटीमीटरचं रिलेशन काय आहे. याचा अर्थ मायक्रोचं कन्व्हर्शन सेंटीमीटरमध्ये करून रिलेशन पाहावं लागेल. सोपं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे काय होणार पहा. क्वेश्चन नंबर 5 झाला. क्वेश्चन नंबर 7 कडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6 काय दिलेलं आहे थोडं पाहायचं आहे सगळ्यांनी. दॅट इज 1 मायक्रोमीटर. ही आयडेंटिटी इथं आहे. दॅट इज 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर किती असणार आहे -6 तेवढे काय असणार आहे मीटर. आता इथं काय करायचं आहे, मीटर गेट कन्व्हर्टेड इनटू सेंटीमीटर, कारण मायक्रोचं सेंटीमीटर सोबत रिलेशन आहे. म्हणून मी काय करणार, हा 10 टू द पॉवर -6 जसाच्या तसा मीटर गेट कन्व्हर्टेड इनटू सेंटीमीटर. आताच पाहिलं 1 मीटर म्हणजे 10 टू द पॉवर -10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर, म्हणजे या ठिकाणी हा 10 टू द पॉवर 2 तेवढं सेंटीमीटर. याचा अर्थ बेस सेम पॉवरची ॲडिशन म्हणजे 10 टू द पॉवर -6 आणि हा -2 -4 तेवढे सेंटीमीटर. याचा अर्थ 1 मायक्रोमीटर इज नथिंग बट व्हॉट 10 टू द पॉवर -4 तेवढे असणार आहेत बाळा त्याचे सेंटीमीटर. लक्ष द्यायचं. आता कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. मग या ठिकाणी ही आयडेंटिटी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळाली. लक्ष द्यायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे 1 सेंटीमीटर 1 मायक्रोमीटर इज नथिंग बट व्हॉट 10 टू द पॉवर -4 सेंटीमीटर. यानंतर पुढे नेक्स्ट आपल्याला क्वेश्चनकडे जायचं आहे त्याच्यामध्ये ऑप्शन 10 टू द पॉवर -4 हा एकदा चेक करा. 1 हे इथं दिलेलं आहे. 1 मायक्रॉन इज नथिंग बट व्हॉट 10 टू द पॉवर -4 तेवढे सेंटीमीटर. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार बेटा. हे सगळे क्वेश्चन महत्त्वाचे आहेत, PYQs आहेत, समजून घ्यायचे आहेत. यानंतर नेक्स्ट या ठिकाणी क्वेश्चन नंबर जो 7 आहे त्या क्वेश्चन नंबर 7 कडे आपण जात आहोत. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणते थोडं समजून घेऊया बाळा. पहा, लक्ष द्यायचं आहे. पहा, लक्ष द्या. आता क्वेश्चन नंबर 7 काय म्हणते पहा. क्वेश्चन नंबर 7 म्हणत आहे द युनिट ऑफ द पॉवर इज. याचा अर्थ आपल्याला पॉवरचं युनिट विचारलं तर या ठिकाणी पॉवर हा कन्सेप्ट आपला ऑलरेडी झालेला आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आपण पॉवर हा कन्सेप्ट डिटेलमध्ये पाहाला. लक्ष द्यायचं आहे. पॉवर इज नथिंग बट व्हॉट सांगा काय असणार आहे पॉवर 7. वी नो दॅट इज पॉवर. व्हॉट इज मीनिंग ऑफ पॉवर? दॅट इज एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यालाच आपण वर्क म्हणूया. याचा अर्थ एनर्जी. लक्ष द्यायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला आपण पॉवर म्हटलं. हे आपण ऑलरेडी सुरुवातीला पाहिलेलंच आहे. मग आता इथं या ठिकाणी प्रश्न काय म्हणते पहा. याचं युनिट तर आपल्याला माहिती आहे. आपल्याला एनर्जीचं युनिट दॅट इज नथिंग बट व्हॉट जूल अँड व्हॉट इज द युनिट ऑफ टाइम दॅट इज सेकंद. पॉवरचं युनिट जे आहे ते पहिलं मिळालं आपल्याला जूल अँड सेकंद. आठवत असेल जूल अँड सेकंद दिसल्याबरोबर कोण आहे हा आहे वॅट. लक्ष द्यायचं आहे. याचा अर्थ त्याचे 2 युनिट्स आहेत. कोणकोणते आहेत? एक आहे जूल सेकंद, त्यालाच आपण म्हटलेलं आहे वॅट. आठवलं असेल. आता इथं काय आहे पहा. इथं प्रश्न काय विचारलेला आहे समजून घ्यायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये जे ऑप्शन आहे ते पहा. जूल आहे का तर नाही. जूल हे एनर्जीच आहे. जूल पर सेकंद ओनली नाही आहे, कारण त्यासोबत वॅट सुद्धा आहे म्हणजे हे नाही आहे. जूल पर सेकंद अँड वॅट बोथ. पहिल्यांदा सगळ्यात शेवटचं डी. ओनली वॅट तर नाहीच आहे. याचा अर्थ सी जे काही आहे ते आपल्याला करेक्ट ऑप्शन सांगता येणार. जूल पर सेकंड अँड वॅट बोथ हे दोनही ऑप्शन जे आहेत हे पॉवरचे आपल्याला मानल्या जातील. यानंतर नेक्स्ट पहा. आता 8वीत म्हणजे तुमच्या आवडीचा ग्रॅव्हिटेशन हा कन्सेप्ट आला का लक्षात. यामध्ये आपल्याला विचारलेला आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे. लक्ष द्यायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचंच आपल्याला युनिट विचारलं आहे बेटा.
ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट. व्हॉट इज द युनिट किंवा द सुटेबल युनिट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे कॅपिटल जीचं युनिट आपल्याला विचारलं. आपला हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे, आपण क्लिअर केला. लक्ष द्यायचं आता कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आपण ग्रॅव्हिटेशनच्या अंडर या ठिकाणी पाहिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 8 आपण त्यामध्ये पाहिलं अकॉर्डिंग टू न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्यामध्ये सपोज आपल्याकडे एक मास असलेली एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केली होती, m1 मास असलेली. लक्ष द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही एक माझ्याकडे वस्तू आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आता हीच जी काही असणार आहे, सपोज एक सेकंड ऑब्जेक्ट आहे, हिचं मास मी काहीतरी चेंज करतो, फॉर एक्झाम्पल m2. आता या ठिकाणी सपोज हे जे काही आहेत हे सेपरेट करूया आपण r एवढ्या डिस्टन्सवर. लक्ष द्यायचं आता कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. याचं मास आहे m1, या ऑब्जेक्टचं जे काही मास असेल ते सांगता येणार आहे m1, या ऑब्जेक्टचं मास सांगता येणार आहे m2. सेपरेट आहे r एवढ्या डिस्टन्सवर. अकॉर्डिंग टू न्यूटनने सांगितलं की विश्वातील कोणतीही ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टला जर का मास असेल म्हणजे वस्तुमान असेल तर ती वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचते. याचा अर्थ ही वस्तू या वस्तूला स्वतःकडे खेचेल. लक्ष द्यायचं आहे. याचा अर्थ ही जी की वस्तू आहे कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे, ही वस्तू या वस्तूला स्वतःकडे खेचेल आणि ही वस्तू या वस्तूला सुद्धा स्वतःकडे खेचेल. याचा अर्थ या दोघांमध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचा फोर्स अस्तित्वाला असतो. हा फोर्स कशावर डिपेंड असतो तर आपण शिकलो दॅट फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. डायरेक्टली प्रोपोर्शनल काढण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट यूज केला. लक्ष द्यायचं आहे. त्या कॉन्स्टंटचं नाव आपल्याला माहीत आहे. ते कॉन्स्टंट काय असेल कॅपिटल जी. हा असेल m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हा कॅपिटल जी कोण आहे तर हा कॅपिटल जी आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. या आर स्क्वेअरला इकडे आणा. कसं होणार सांगा मला, कारण कोणाचं युनिट फाइंड आउट करायचं आहे या कॅपिटल जीचं. या आर स्क्वेअरला इकडे आणा. एफ आर स्क्वेअर m1 m2ला अपॉनमध्ये न्या. m1 मल्टिप्लाय m2 इज इक्वल टू कॅपिटल जी. याचा अर्थ काय असणार आहे पहा, थोडं समजून घ्यायचं आहे बाळा. that is capital G is equal to that is F R square upon m1 multiply m2. आता सगळ्यांचे युनिट्स मला माहिती आहेत. काय आहे फोर्सचं युनिट पहा, सगळ्यांनी मला सांगायचं आहे. दॅट इज न्यूटन आहे. आर म्हणजेच काय डिस्टन्स, ते असणार आहे मीटर स्क्वेअर. आणि मास आणि मास म्हणजे हा असणार आहे याचा केजी आणि हा सुद्धा असणार आहे केजी. याचा अर्थ केजी आणि केजी स्क्वेअर म्हणजे मला मिळालं कॅपिटल जी इज इक्वल टू न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येणार की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं काय आहे तर हे या ठिकाणी त्याचं युनिट आहे. चेक करा बरं सगळ्यांनी. ऑप्शन कोणत्या याच्यामध्ये हे दिलेलं आहे पहा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर म्हणजे -2. याचा अर्थ या ठिकाणी ऑप्शन जे सी आहे हे सी परफेक्ट आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. लक्ष द्यायचं आहे, एकदम सिंपल. यानंतर क्वेश्चन नंबर आपण 9 कडे जाऊया. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे राहणार बेटा. 9 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 9. द युनिट ऑफ द प्रेशर इज. हा एकदम सिंपल आहे. युनिट पण कोणतं युनिट दिलेला विचारलेलं आहे SI युनिट, कारण इथं 9 पर सेंटीमीटर स्क्वेअर CGS मध्ये दिलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे, सॉल्व केलेला आहे आपण की पास्कलनीच आपल्याला प्रेशरच्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिली. त्यामुळे प्रेशरचं जे काही युनिट आहे ते आपण पास्कल मानतो. अँड वी नो दॅट 1 पास्कलची जी की व्हॅल्यू असते, वी नो दॅट 1 पास्कल इज नथिंग बट फॉर पास्कलची जी की व्हॅल्यू आहे म्हणजे पास्कललाच आपण काय लिहितो दॅट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 9 पर सेंटीमीटर स्क्वेअर हे तर त्याचं CGS आहे. लक्ष द्यायचं आहे.
हे त्याचं CGS आहे. आणि ॲटमॉस्फिअर, आता इथं सुद्धा फार महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे ॲटमॉस्फिअर. याला आपण ATM सुद्धा लिहितो, 1 ॲटमॉस्फिअर. अँड 1 ॲटमॉस्फिअरची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहीत आहे, आपण लिहिली ही 10⁵ पास्कल. पण ॲटमॉस्फिअर हे SI युनिट आहे का? नाही, हे कमर्शियल यूज, अलग लक्षात, कमर्शियल यूज युटिलायझेशन करता असलेली युनिट आहे ॲटमॉस्फिअर. त्याचं SI युनिट आपण काय कन्सिडर करतो? पास्कल. जे आपण न्यूटन, पास्कललाच मी काय म्हणू शकतो? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचा अर्थ प्रेशरचं जे SI युनिट आहे ते मला सांगता येणार, काय सांगता येणार आहे? पास्कल. डाइन सेंटीमीटर, त्यानंतर हा CM, सेंटीमीटर ऑफ HG. हा जो आहे हा HG इज नथिंग बट व्हॉट? मर्क्युरी. जे आपण मर्क्युरी बॅरोमीटर आणि ओपन ट्यूब मॅनोमीटर हे जे काही दोन कन्सेप्ट आहेत, ज्याच्याद्वारे आपण प्रेशर फाइंड आउट करतो. गॉज प्रेशर असेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल, तो कन्सेप्ट आहे तिथे HG दिलेला, ते युनिट आहे का? नाही. याचा अर्थ या ठिकाणी इथं हा जो आहे पास्कल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हे त्याचं काय असणार आहे? परफेक्ट आन्सर असेल, समजून घ्यायचं आहे. याचा अर्थ याचा आन्सर असणार आहे पास्कल. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. एका कन्सेप्टवर आपण या ठिकाणी कन्सेप्ट हा क्लिअर केलेला आहे. कोणता कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहे? आपण सुरुवातीला 2 प्रकारच्या मोशन डिस्कस केल्या होत्या, आठवत असतील सगळ्यांना. पहिल्या नंबरची जी की मोशन आहे त्या मोशनला आपण या ठिकाणी लिनियर मोशन असं म्हटलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्या टर्म्स ह्या लिनियर असतात. ज्यामध्ये आपण शिकलो यस, या यसला आपण काय म्हटलेलं आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. यानंतर व्ही आपण पाहिलं, व्हॉट इज मिनिंग ऑफ व्ही? याला मी म्हणणार आहे लिनियर व्हेलॉसिटी. याची आपण डेफिनेशन केली, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम नोन ॲज लिनियर व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर ए, याला मी म्हणणार लिनियर ॲक्सलरेशन. याची मी डेफिनेशन केली, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. These all the term S, V and A, these are the all linear term. लक्ष द्यायचं आहे. पण लिनियरवर क्वेश्चन नाही आहे बाळा. क्वेश्चन कशावर आहे? कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे क्वेश्चन दिलेले आहे अँग्युलर टर्मवर. लक्ष द्यायचं आहे. मग आपण ऑलरेडी या ठिकाणी अँग्युलर टर्म क्लिअर केलेली आहे. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. जे काम लिनियर मोशनमध्ये यस करत असते तेच काम अँग्युलर मोशनमध्ये थीटा करत असते, ज्याला मी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. जे काम लिनियरमध्ये व्ही करत असते म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, तेच काम अँग्युलरमध्ये ओमेगा करत असते. व्हॉट इज मिनिंग ऑफ ओमेगा? अँग्युलर व्हेलॉसिटी. यानंतर जे काम लिनियरमध्ये ए करत असते तेच काम अँग्युलरमध्ये अल्फा करत असते. सगळ्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी नोट डाऊन केल्या. लिनियर व्हेलॉसिटी कशाला म्हणणार मी? लिनियर व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. लिनियर व्हेलॉसिटी. What is the definition of linear acceleration? That is rate of change of linear velocity with respect to time, known as angular acceleration and angular velocity. पुन्हा एकदा, rate of change of angular displacement with respect to time, angular velocity. Rate of change of angular velocity with respect to time, angular acceleration. मग प्रश्न कोणावर विचारला आपल्याला? तर प्रश्न विचारलेला आहे या अँग्युलर ॲक्सलरेशनच्या युनिटवर. मग एकदम इझी आहे. आपण पाहिलं की हा जो थीटा आहे हा अँगल आहे आणि अँगलचं युनिट मला माहिती आहे. अँगलचं युनिट काय असते किंवा काय आहे? दॅट इज रेडियन. आपण सप्लिमेंटरीमध्ये पाहिलं, सप्लिमेंटरीमध्ये जो प्लेन अँगल होता त्याचंच युनिट आपण थीटा कन्सिडर त्याचं युनिट आपण रेडियन कन्सिडर केलं. तो जो प्लेन अँगल आहे तोच या ठिकाणी काय ॲक्ट होणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आपण हे पाहिले आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं SI युनिट रेडियन राहते. तसंच आपण शोधलं होतं अँग्युलर व्हेलॉसिटीचं.
अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी मला माहीत पाहिजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं, कारण कशी आहे डेफिनेशन, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम नोन ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. सो व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, सांगा मग सगळ्यांनी. दॅट इज रॅडियन पर सेकंद, हे असणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचं. मग आता काय म्हणते अँग्युलर ॲक्सलरेशनचं, तर याकरता अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँग्युलर व्हेलॉसिटीचं मला माहीत आहे काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचं, दॅट इज रॅडियन पर सेकंद, आणि हा टी अपॉनमध्ये याचा अर्थ सेकंद, हा गेला वर, कसं होणार मग, दॅट इज रॅडियन अपॉन सेकंद मल्टिप्लाय सेकंद, याचा अर्थ दॅट इज रॅडियन पर सेकंद दॅट इज स्क्वेअर. यालाच मी कसं लिहू शकतो, यालाच मी लिहू शकतो दॅट इज रॅडियन इंटू सेकंद -2. याचा अर्थ या ठिकाणी सेकंड टू द पॉवर -2. म्हणजेच आपल्याला सांगता येणार की अँग्युलर ॲक्सलरेशनचं जे युनिट आहे ते आहे रॅडियन सेकंद स्क्वेअर, सेकंद स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, सेकंद स्क्वेअर इनवर्स. याचा अर्थ सेकंद स्क्वेअर इनवर्स म्हणजेच काय आपण म्हणू शकतो त्याला रॅडियन पर सेकंद स्क्वेअर, त्याला आपण काय म्हणणार आहे रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. सो व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन, ऑप्शन दिलेलं असेल यस, ऑप्शन नंबर सी दिलेला आहे. व्हॉट इज द करेक्ट आन्सर, दॅट इज रॅडियन पर सेकंद स्क्वेअर, हे असणार आहे अँग्युलर ॲक्सलरेशनचं यस आय युनिट. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे, जूल इंटू सेकंद. पहा क्वेश्चन समजून घ्या, हा मल्टिप्लाय आहे. जूल इंटू सेकंद हे खाली दिलेल्या फिजिकल क्वांटिटीपैकी कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे, असं तो क्वेश्चन आहे. मग या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला, पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे वर्क, दुसरं ऑप्शन दिलेलं आहे मोमेंटम. पहिल्यांदा दोघांचा विचार करू. पहिल्यांदा वर्कचं युनिट जूल आहे म्हणजे हे ऑप्शन तर होणारच नाही आहे. त्यानंतर मोमेंटमला आपण जूलमध्ये कन्वर्ट करू शकतो, एकदा चेक करू. लक्ष द्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे कसं होणार लक्ष द्यायचं आहे. किती नंबरचा होता हा क्वेश्चन, हा होता या ठिकाणी 10 नंबरचा क्वेश्चन. पूर्ण एक्सप्लेनेशन क्लिअर झालं. यानंतर क्वेश्चन नंबर 11कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 11मध्ये आपल्याला पाहायचं आहे, लक्ष द्यायचं आहे मोमेंटम. पण मी तुम्हाला सांगितलं जिथं जिथं मोमेंटम शब्द येणार ते मोमेंटम कोणतं मोमेंटम असते, लिनियर मोमेंटम, अँड दॅट लिनियर मोमेंटम डिनोटेड बाय पी. मग हा जो पीचा फॉर्म्युला आहे आपल्याला माहीत आहे, हा पी म्हणजेच लिनियर मोमेंटम. मग आपण लिनियर मोमेंटमला जूलमध्ये कन्वर्ट करू शकतो, चेक करू शकतो आपण मोमेंटमचं युनिट जूलमध्ये कसं होणार. त्याकरता आपल्याला मोमेंटमचा कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार, मोमेंटमचे 2 फॉर्म्युले आहेत. मोमेंटम पी इज नथिंग बट व्हॉट, प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी, हा झाला पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती आहे, सेकंड फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फोर्स आहे. काय आहे सेकंड फॉर्म्युला सांगा मला, दॅट इज पी. लक्ष द्यायचं आहे एफच्या फॉर्ममध्ये, दॅट इज फोर्स इज नथिंग बट व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मोमेंटममध्ये जेव्हा बदल होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यालाच तर आपण फोर्स असं म्हणतो. मग मी काय म्हटलं तुम्हाला, तर या ठिकाणी इथं मोमेंटम जो आहे या मोमेंटमला लक्ष द्यायचं आहे, या मोमेंटमला म्हणजे पीला आपण काय करू शकतो, जूलमध्ये परिवर्तित करू शकतो. कसं परिवर्तित करू शकतो, या टीला इकडे पाठवा, एफ मल्टिप्लाय टी इज इक्वल टू पी. याचा अर्थ पी इज इक्वल टू एफ मल्टिप्लाय टी. लक्ष द्या आता, मग याचं युनिट काय आहे, फोर्सचं युनिट याचं आहे न्यूटन आणि याचं काय आहे सेकंद. जर का मला याचा जूलमध्ये परिवर्तित करायचं असेल तर मला माहीत आहे जूल म्हणजेच काय असते, न्यूटन मीटर, यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज जूल असं म्हणतो. मग ही आयडेंटिटी जर का मला इथं पुट करायची असेल तर कसं होणार, द मोमेंटम, द युनिट ऑफ द मोमेंटम इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज न्यूटन मीटर सेकंद अपॉन मीटर.
मी काही चेंज केला का बघा, काहीच नाही आहे. वर फक्त न्यूटन मीटर केलं कारण याला मला जूलमध्ये परिवर्तित करायचं होतं. खाली मी अपॉनमध्ये यम आणलं. कसं होणार मग हे सांगा. न्यूटन मीटर हे युनिट कोणाचं आहे, त्याला म्हणणार मी जूल. मग या ठिकाणी हे जूल येणार, हे सेकंद येणार, अपॉन मीटर येणार. मग या ठिकाणी तर एक कन्सेप्ट आपला क्लिअर झाला की सर इथं जूल पर सेकंद आलं, मात्र इथं कोण एक्स्ट्रा आलं, मीटर. कोण एक्स्ट्रा आलं, मीटर. लक्ष द्यायचं आहे, हे एक्स्ट्रा मीटरमध्ये आलं त्यामुळे हे ऑप्शन होणार का, नाही. मोमेंटमचं आपण फाइंड आउट केलं जूलमध्ये, मात्र हे ऑप्शन होणार नाही. लक्ष द्यायचं आहे. यानंतर नेक्स्ट ऑप्शनकडे जाऊया आपण. नेक्स्ट ऑप्शनकडे या ठिकाणी प्रेशर, हे तो ऑप्शन नाहीच आहे. प्रेशर, आता प्रेशर राहील का, तर आपल्याला प्रेशरला आपण सुद्धा जूलमध्ये कन्वर्ट करू शकतो. कशा पद्धतीने पहा, लक्ष द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. अकॉर्डिंग टू द पास्कल लॉ, पास्कल लॉच्या नुसार वी हॅव टू नो दॅट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द प्रेशर. प्रेशर म्हणजे लक्ष द्यायचं आहे, आपण पाहिलं जेव्हा एखाद्या बॉडीवर परपेंडिक्युलर फोर्स ॲक्ट होतो, पण कशावर, त्या बॉडीच्या संपूर्ण एरियावर. तर फोर्स पर युनिट, परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया, त्याला आपण म्हणणार आहे प्रेशर. मग या प्रेशरचं एसआय युनिट काय असणार आहे, तर फोर्सचं न्यूटन अपॉन एरिया मीटर स्क्वेअर. मग मला याला कन्वर्ट करायचं आहे जूलमध्ये. मग मी काय करणार, वर मल्टिप्लाय करणार यमनी आणि खालीसुद्धा या ठिकाणी डिवाईड करणार यमनी. काही फरक पडला का, यम आणि यम गेट कॅन्सल आणि हा यम स्क्वेअर जसाच्या तसा. कसं होणार आहे, न्यूटन मीटर अपॉन मीटर क्यूब. याचा अर्थ न्यूटन मीटर हे काय आहे, तर हे आहे जूल. लक्ष द्यायचं. आणि हे काय असणार आहे, मीटर क्यूब. याचा अर्थ आपल्याला प्रेशरचं एसआय युनिट या ठिकाणी सेकंड मिळालं. काय आहे प्रेशरचं युनिट, दॅट इज जूल मीटर क्यूब. सर इथं या ऑप्शनमध्ये सेकंदच नाही आहे, म्हणजे हे या ठिकाणी मी प्रेशरचं युनिट जूलमध्ये फाइंड आउट केलं, पण कोण नाही, याच्यामध्ये सेकंद नाही, म्हणजे हे ऑप्शन होणार का, तर बिलकुल होणार नाही. मग आपण तिसऱ्या ऑप्शनकडे जाणार. तिसरं ऑप्शन कोणतं आहे बघा, लक्ष द्यायचं आहे. प्रेशर तर नाहीच आहे मुळात, त्यामुळे या ठिकाणी हे प्रेशर ऑप्शन या ठिकाणी होणार नाही. आणि त्यानंतर आपण अँग्युलर मोमेंटम, याचा अर्थ हे तीन नाहीत, म्हणजे 100% अँग्युलर मोमेंटम हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे. हे नो डाऊट, हे क्रिस्टल क्लिअर झालं. पण अँग्युलर मोमेंटमचं खरंच आहे का, एकदा चेक करून घेऊ. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. आपण या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम टर्म ही क्लिअर केली. या अँग्युलर मोमेंटम टर्ममध्ये आपण या ठिकाणी पाहिलं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ आपण पाहिलं टॉर्कच्या स्वरूपामध्ये. जे काम इथं कोण करते, फोर्स, तेच काम तिथं कोण करणार आहे, तर टॉर्क. तर टॉर्कचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम वी नो दॅट टॉर्क टू, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ, कशामध्ये रेट झाला, चेंज झाला, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम यल विथ रिस्पेक्ट टू टाइम नोन ॲज अ टॉर्क. या टीला इकडे पाठवा, कसं होणार, टॉर्क टू मल्टिप्लाय बाय टाइम टी इज इक्वल टू यल. याचा अर्थ यल इज इक्वल टू टॉर्क टू मल्टिप्लाय बाय दॅट इज स्मॉल टी. हा कन्सेप्ट आपल्याकडे आहे. म्हणजे हा यल कोण आहे, तर हा यल असणार आहे तुमचा अँग्युलर मोमेंटम. आपण पाहिलं अँग्युलर मोमेंटम, लक्ष द्यायचं आहे. अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ, वेगवेगळ्या स्वरूपाला आपण अँग्युलर मोमेंटमला आपण डिफाईन करू शकतो. अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ टॉर्क मल्टिप्लाय टाइम. किंवा इथं अँग्युलर मोमेंटमच्या स्वरूपामध्ये टॉर्क, वी नो दॅट टॉर्क कसा मिळतो, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा कसा कन्सेप्ट आला, हा आपण कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. जे काम तिथं फोर्स करतो ते काम इथं टॉर्क करेन. फोर्सचा फॉर्म्युला मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ, लक्ष द्या, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. हाच कन्सेप्ट इथं मी यूज केला. तिथं पी होता, इथं यल आहे, टी कॉन्स्टंट, तिथं एफ होता, इथं टॉर्क. त्यामुळे मी सिंपल पद्धतीने यलच्या स्वरूपामध्ये हे लिहिलं.
यानंतर टॉर्कचा सेकंड फॉर्म्युला सुद्धा वी नो दॅट काय आहे टॉर्कचा सेकंड फॉर्म्युला. टॉर्क 2 इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. आलं का लक्षात. हा जो काही कन्सेप्ट आहे हा आपण सुरुवातीला या ठिकाणी क्लिअर केलेलाच आहे की टॉर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. जो आपल्याला आणखीही अँग्युलर म्हणजे रोटेशनल डायनामिक्स हा जो काही चॅप्टर आहे यामध्ये याला डिटेलमध्ये आपल्याला आणखी पाहायचे आहे. यावर आधारित भरपूर क्वेश्चनसुद्धा आहेत. बेसिक आपण पाहिलेलं आहे की टॉर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ द रोटेशन. लक्ष द्यायचं आहे. मग आता इथे या ठिकाणी हा टॉर्कची जी व्हॅल्यू आहे ती इथं मी पुट करतो. काय होणार आहे दॅट इज एल इज इक्वल टू, लक्ष द्यायचं आहे, दॅट इज एल इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं बोर्डकडे काय होणार आहे पहा. That is L is equal to what is the value of torque? To force multiply by perpendicular distance multiply by time. याचा अर्थ L is equal to force multiply by R. What is the SI unit of the force? That is Newton. What is the SI unit of the R? That is meter. And what is the हा T? T चं काय असणार आहे सेकंद. याचा अर्थ L is equal to न्यूटन मीटर, यालाच मी लिहिणार आहे दॅट इज जूल मल्टिप्लाय इथं काय होणार आहे सेकंद. याचा अर्थ असा की आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली की जूल इंटू सेकंद हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन परफेक्ट आहे. सॉरी, याचं जे काही जूल इंटू सेकंड याचं जे ऑप्शन आहे ते अँग्युलर मोमेंटम या ठिकाणी काय आहे परफेक्ट. त्यामुळे याचं जे काही करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे तुमचं अँग्युलर मोमेंटम. तर लक्षात ठेवायचं आहे, फक्त आपण क्वेश्चनच क्लिअर केला नाही, लक्ष द्यायचं आहे क्वेश्चनमध्ये या ठिकाणी बाकीचे सुद्धा ऑप्शन कसे चुकीचे आहेत हा सुद्धा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर होणार की बाकीचे ऑप्शन का बरं चुकीचे आहेत तेव्हा तुमचा जो कन्सेप्ट आहे MCQच्या दृष्टिकोनातून तो पूर्णपणे क्लिअर 100% होईल म्हणजे होईल. याचा अर्थ असा की आपल्याला बाकीचेही ऑप्शन जे आहेत ते पडताळून पाहणे गरजेचं आहे. लक्ष द्यायचं आहे, फक्त आन्सरच नाही.